अशा प्रकारे आपली डिश फायनल झाली आहे. आता ती पास झाली आहे की नाही हे हा बघ खाऊन सांगेल. आणि खाऊन सुद्धा खूप मेहनत केली मी. हॅलो, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. स्वागत आहे आजचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. येस. तर आम्ही दरवेळेस बाहेर खातच असतो, पण आता आम्हाला आज वाटलं की काहीतरी हेल्दी खावं आणि ते पण घरचं, म्हणून आज आपण एक हेल्दी रेसिपी करणार आहोत. येस, आणि बघूयात ते तर खाऊन कशी लागते. खरंच बाहेरच्यासारखी चांगली लागते का वाईट लागते का जे काय असेल ते. हे छोले मी उकडून घेतले, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलंय. तुम्ही छोले आदल्या रात्री भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक 6-7 शिट्ट्या करून घ्या. तुम्ही छोलेच्या ऐवजी हरभरा सुद्धा घालू शकता. आणि आपण आता या छोलेमध्ये मी हे सोयाबीन आहे आणि नंतर हे असे एकदम मऊ झाले की हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. हे पनीर मी घरी करून ठेवलं होतं, तर त्याच्यातलं थोडंसं पनीर उरले, आपण ते पण या रेसिपीमध्ये वापरू. जर तुम्हाला सोयाबीन नको असतील तर तुम्ही पूर्णपणे पनीर घालू शकता किंवा व्हाईस वर्सा. आता आपण हे सगळं मिक्सरमधून काढून घेणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, याच्यामध्ये अजिबात पाणी नको आहे. आपण याच मिश्रणामध्ये थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मिरची, लसूण, आलं आणि जिरं घालून घेणार आहोत. आपण हे दळलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. थोडंसं ग्राइंडिंगसाठी डाळीचं पीठ. हे सगळं मिक्स करून ह्याच्या टिक्क्या करून घेऊ आपण. आता आपण ह्याच्या टिक्क्या एकदम कमी तेलावरती एकदम शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्हाला आता आपण तवा मंद आचेवरती ठेवूया जोपर्यंत आपल्या टिक्क्या होत आहेत, आणि आपण ह्याच्या टिक्क्या करून घेऊया. आता आपण या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. मी अजिबात तेल घातलेलं नाहीये. तवा नॉनस्टिक असल्याने त्या टिक्क्यांना तेलाची गरज नाहीये, त्यामुळे आपण अगदी हेल्दी रेसिपी करायची असेल तर बिना तेलाचं हे करू शकतो. ते व्यवस्थित सुटतात. कैरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून वगैरे घेतली. गरम पाण्यात मस्त भात दिलाय तिला. आता त्याची सालं काढून घेऊ. कसं जमा ना भंगारच होगा ना. कैरी आंब्याचा सीझन आल्यावर कैरी वापरायची नाही. त्याच्याबरोबर तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता, तुम्ही रायता करू शकता, तुम्ही दह्याचं कुठलीही ड्रेसिंग करू शकता. सगळं चांगलं लागतं. आपले टिक्के आता दोन्ही बाजूनी झालेले आहेत, ते आपण काढून घेऊ. हे बघा, एकदम छोट्या गॅसवरती त्या टिक्क्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या. आपण कैरी चिरून घेतली आहे. आपण कैरीची चटणी करतोय. थोडीशी कोथिंबीर, थोडेसे लसूण, साखर
चवीनुसार तिखट, तुम्हाला जेवढं सहन होत असेल तेवढी मिरची, जिरं, थोडासा आल्याचा तुकडा आणि खोबरं. आपण आता हे या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आपली चटणी करून झाली आहे. आता आपण प्लेटमध्ये गार्निश करून घेऊ. तुम्हाला चटणीमध्ये साखरेऐवजी साखर नको असेल, कम्प्लीट हेल्दी पाहिजे असेल तर तुम्ही त्याचा मधाचा वापर करू शकता आणि थोडासा चवीला पुदिनाही घालू शकता. हे बघा आपल्या अगदी कमी तेलामध्ये केवढे क्रिस्पी हे झालेले आहेत. आता टिक्की खाऊन बघतो. फूड रिव्ह्यूला आल्यावर कसं वाटतंय मला. नुसती टिक्की खा. चालेल. म्हणजे उगाच नाही म्हणते, खरंच छान झालं. चटणी मी आधीच खाल्ली होती थोडीशी. चटणी वगैरे असं चांगला लागतंय. वा मस्त. बायको पास झालेली आहे. 100% मार्केट. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण खूप मेहनत केलेली आहे. कैरी सोलून. हो हो, मग आता काय बोलायचं. आणि खाऊन सुद्धा खूप मेहनत केली मी. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.